तुम्हा सर्वांचं अत्यंत मनापासून स्वागत करत आहे. सादर करीत आहोत एक परमभक्तिमय तांत्रिक देखावा, महिमा समर्थांचा पर्यावरणीय अक्षरांचा. पर्यावरणाचा हा अनियमितपणा दिवसेंदिवस वाढतो आहे, ज्याला कारणीभूत आपणच आहोत. खरं तर पर्यावरणाचं रक्षण करणं ही प्रत्येक स्वामी भक्ताची जबाबदारी आहे. स्वामी समर्थ कर्दळी वनातून प्रकट झाले हे प्रत्येक स्वामी भक्तांना माहीतच आहे. सर्व सृष्टीशी एकरूप असलेल्या स्वामी समर्थांनी अक्कलकोटला वटवृक्षाच्या छायेखाली समस्त मानव जातीला दिलासादायक संदेश दिला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. इसवी सन 1459 मध्ये स्वामींनी गाणगापुरात श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या निर्गुण पादुका स्थापित करून कर्दळी वनात अदृश्य झाले. तब्बल 300 वर्ष महाराजांनी इतकी कठोर तपश्चर्या केली की या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारुळ रचलं. एके दिवशी उद्धव नावाचा लाकूडतोड्या त्याच कर्दळी वनात लाकडं फोडण्यासाठी येतो. झाडावर चढून कुऱ्हाडीनं तो लाकडं फोडू लागतो. आणि अचानक कुऱ्हाड त्याच्या हातून निसटते आणि वारुळावर जाऊन पडते. कुऱ्हाड घेण्यासाठी तो झाडावरून उतरतो. वारुळाजवळ येऊन पाहतो तो काय, कुऱ्हाड वारुळावर पडल्यामुळं त्यातून रक्त वाहू लागतं. आणि क्षणातच त्यातून एक दिव्य प्रकाश आपल्याला दिसू लागतो आणि हळूहळू अजानुबाहू स्वामींची तेजस्वी मूर्ती विराट रूपानं प्रकट होते. तुम्हा भक्तांसाठी मी सदैव सर्वत्र या चराचरात उपलब्ध आहे. खरे पर्यावरण रक्षकच माझे खरे भक्त आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.